आपण व्यवहारी जगात राहतोय म्हटल्यावरती दिवसभरात कित्येक ठिकाणी कित्येक लोक आपल्याला नकारात्मक विचारांचं इंजेक्शन देणार आहेत. या निगेटिव्ह थॉटचं जे इंजेक्शन आपल्याला मिळणार आहे ते सतत देणार आहेत लोक. कारण प्रत्येक समोरचा जो आहे त्यातले कित्येक जण त्यांना काय हवंय त्या दृष्टीने आपल्याशी वागणार आहेत ना, हे सत्य आहे. याच पद्धतीनं हे व्यवहारिक जग चालतं. मग जर हे असं होणार असेल तर आपण काय करायला पाहिजे? आपला हा अट्टहास असतो की आपण समोरच्यांना बदलू शकू. फार कमी ठिकाणी फार कमी वेळा असं होतं की समोरचा माणूस तुमच्या सांगण्यामुळं तुमच्या बोलण्यामुळं बदलतो. फार कमी वेळा होतं असं. मग अशा वेळेस काय करायचं? आपण आपल्याला एक्झॅक्टली काय पाहिजे हे आपल्याला मात्र माहीत पाहिजे. मलाच माहीत नसेल जर मला काय हवं आहे तर गडबड सुरू होते. म्हणून एक्झॅक्टली मला काय साध्य करायचं आहे, मला या पृथ्वीवरती राहत असताना माझी ध्येय काय, गोल काय, एक्झॅक्टली मला काय साध्य करायचं हे जर मला क्लिअर असेल तर मग पुढचा पार्ट तयार होतो की हे जे नकारात्मक विचारांचं इंजेक्शन आपल्याला देणारी सतत लोक जेव्हा समोर येतील त्यावेळेस आपण आपलं सकारात्मक विचाराचं इंजेक्शन स्वतःला लावून घेऊ शकतो आपण. मग कुठल्या नकारात्मक इंजेक्शनला कुठलं गार्ड करायचं आहे, कोणती माणसं आपल्या सहवासात असायला हवी आहेत, कोणापासून किती अंतर ठेवून राहायला पाहिजे, नाईलाज असेल बिझनेस, नोकरी, जॉब, समाजातल्या गोष्टी तिथं तेवढ्यापुरतं आपण त्यांच्यात इन्व्हॉल्व राहू. पण सतत त्या नकारात्मक इंजेक्शन देणाऱ्या लोकांचे विचार सदैव मनात करत बसणं याचा परिणाम आपल्यावरती होणार आहे. आपल्या विचारांवर परिणाम होईल, आपल्या शरीरावर होईल, आपल्या गोलवर परिणाम व्हायला लागेल. आपली ध्येय सगळी विस्कळीत होऊन जातील. आणि ध्येय सगळी जर विस्कळीत व्हायला नको असतील तर ही गोष्ट पक्की लक्षात ठेवली पाहिजे. मला माझ्या सकारात्मक विचाराचं इंजेक्शन तयार करून ते मीच मला द्यायचं आहे. बाकीच्यांच्याकडून बदलण्याची अपेक्षा करण्यात जर आपण आपला वेळ वाया घालवला तर सतत सतत आणि सतत दुःख पदरी पडेल. म्हणून मी आहे त्या समोर येणाऱ्या परिस्थितीमध्ये काय पद्धतीनं माझा प्रतिसाद हवा आहे, मी या क्षणाला कोणतं सकारात्मक विचारांचं इंजेक्शन मला देऊन घ्यायचं आहे, बस चलो पुढे, बाय बाय, सी यू, किंवा यस आपण जाऊयात पुढं. कुठली भाषा वापरायची त्या नकारात्मक इंजेक्शन देणाऱ्या लोकांच्या समोर हे आपण ठरवायचं आहे. तर आपलं जीवन बेस्ट होईल. म्हणून सकारात्मक विचारांचं इंजेक्शन स्वतःला दिलं तर जीवन बेस्ट वाटायला लागेल. प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे.